राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। नमस्कार, मी डॉक्टर सुदर्शन घेरडे। आज आम्ही इथं उपस्थित जिल्हा परिषद गण आणि तालुका पंचायती गण याच्यासाठी स्वाभिमानी आघाडीच्या माध्यमातून आणि त्याच्याबरोबर न्यू राष्ट्रीय पक्ष समाज पक्ष असेल, काँग्रेस, त्यानंतर उभाटा, शिवसेना उभाटा गट, त्याच्यानंतर CPM कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, त्याच्यानंतर BSP, RPI, त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीचे शरद पवार गट अशी आम्ही ही स्वाभिमानी आघाडी या सांगोल तालुक्यामध्ये तयार केलेली आहे। आणि याच्यामध्ये आम्ही सगळेजण मिळून अगदी ताकदीनं हे जे चन्नाचोर आहेत, जे लोक पॅकेजवर लढत आहेत, जे नेते आहेत, जे काँग्रेस जे म्हणजे वेगवेगळ्या पक्षाचे आहेत, शिवसेना शिंदे गट असेल, शेकाप असेल आणि त्याचबरोबरीनं BJP असेल आणि त्याचबरोबरीनं आपला शेवटचा पक्ष राहिला तो आबा गट असेल, या सगळ्यांनी मिळून या तालुक्याची राख रांगोळी करायचं ठरवलं आहे असं मला वाटतंय। कारण ही निवडणूक सर्वसामान्यांच्या माध्यमातून ही जिल्हा परिषद कशासाठी असते तर गावागावातला प्रतिनिधी इथं निर्माण व्हावा, त्याचं नेतृत्व त्याने निर्माण व्हावं। पण ह्या सगळ्यांनी मेळ केल्यामुळं आम्हाला ही स्वाभिमानी विकास आघाडी आम्हाला निर्माण करावी लागली आणि ही स्वाभिमानी विकास आघाडी येणाऱ्या काळामध्ये या सांगोल तालुक्याला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करेल। याच्यामध्ये आमच्याबरोबर बाबूराव गायकवाड आहेत, दत्ता सावंत आहेत, राष्ट्रवादी गटाचे बाबूराव आप्पा गायकवाड आहेत, हे आता उपस्थित नाहीत, पण शिवसेना गटाचे नेते आहेत इथं, तुषारजी इथं न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आहेत, RY घुटुकडे आणि आमचे खासदार मित्र पाठीमागं आहेत, दुसरे इथं CPMचे आहेत आणि आडम मस्तानी, हे सगळी जे आडम मस्तानीनं तिकीट दिलेले अतुल फसाले म्हणून आहे, इथं आमचे राजकुमार पवार साहेब आहेत, सुनील नागनीजी आहेत, आमचे महानवर आहेत, मौद गटातनं भरलेले असे अनेक उमेदवार इथं आहेत। आणि ही सगळी जी माणसं इथं आलेली आहेत ही सर्वसामान्य माणसं आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला एकच सांगतो, आम्ही सर्वसामान्य आहोत, पण आज तुम्ही जे वरच्या पॅकेजवरती इथं येऊन निवडणुका लढवता ना, याला ही चपराक आहे आमची स्वाभिमानी विकास आघाडी आणि स्वाभिमान काय आहे हे आम्ही येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दाखवून देऊ, हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहे। आणि इथला प्रश्न काय आहे नेमका, ग्रामीण भाग काय आहे, ग्रामीण भागातलं नेतृत्व कशासाठी तयार होतं, हे पक्षाची निवडणूक आहे। तुम्ही पक्षाच्या माणसाला विचारताय की तुम्हाला 50 लाख रुपये आहेत का, तर पंचायत समिती आणि 1.5 कोटी असेल तर तुम्हाला जिल्हा परिषद अकाउंटवर पैसे दाखवा, एवढा नालायकपणा ह्या तालुक्यामध्ये कधीच केला नाही। हा आबासाहेबांचा तालुका आहे, गणपतराव देशमुखांचा तालुका आहे, यामध्ये अशा विचारांना कधीही असं ह्या विचार डावा आणि उजवा विचार जो होता, या डावा आणि उजवा विचार इथं एक झालेला आहे। त्यामुळे आम्हाला ह्या सगळ्यांना एकत्र येऊन ही निवडणूक लढवावी लागते आणि याचा आम्हाला स्वाभिमान आहे, अभिमान आहे। आणि ही सगळी तळागाळातून आलेली माणसं आहेत, ही तळागाळातली माणसं या चारही नेत्यांना, या चारही पक्षांना एक उद्रेक झाल्याशिवाय येणाऱ्या काळात राहणार नाही आणि यांचं अस्तित्व आम्ही संपवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। बाळूमामाचा आशीर्वाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मायका देवी आणि अहिल्या देवी, त्याचबरोबर महात्मा फुले आणि सर्वात आमच्या फाटक्या तुटक्यांचं विचारांचं दैवत या सांगोला तालुक्यामध्ये 55 वर्ष राजासारखा कोणालाही मुख्यमंत्री पदाची ऑफर असताना न मॅनेज झालेला आमच्या सर्वांचा रांगडा माणूस भाई गणपतराव देशमुख यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून मी माझं 2 शब्द चालू करतो। आज खरं तर या सांगोला तालुक्यामध्ये आपल्या सवडीनुसार राजकारण केलं जातं, मला नाही तर तुला, म्हणजे कुत्र्याला घालण्यापेक्षा तुलाच घे, अशा पद्धतीचं राजकारण आहे, मॅनेजमेंटचं राजकारण आहे। आज प्रत्येक जो उमेदवार आहे तो 10-10 कोटी 2 नंबरनं वाळू असेल, त्यानंतर बाकीच्या व्यवसायातनं कमवलेलं 10-10, 15-15 कोटी उशाला घेऊन थांबला आहे। माझं अपक्षांना पण विनंती आहे, बाबांनो तुम्ही पाठीमागं घेऊ नका, तुम्ही उभारल्यामुळं जनतेला सोना चांदी कपडे लत्ता इकडे घ्यायला पैसे मिळणार आहेत, तुम्ही अजिबात पाठीमागं घेऊ नका। स्वाभिमानी आघाडीतला सुद्धा एकही कार्यकर्ता मागं घेणार नाही, कारण ह्यांची आजपर्यंत केलेली पुढाऱ्यांची दलाली, या पुढाऱ्यांच्या दलालीला ही जी नेतं तुमच्या दारात येणार आहेत, सामान्य माणूस, अरे या गिरडीतनं रामचंद्र घोटोगड्यांची शर्ट राखणारी पोरगी आता निवडून येत्या,
बघा तर घेरडी या भागामध्ये, जवळा या भागामध्ये एक शेरडी राखणारी महिला, एका माताड्याची सून या घेरडीमध्ये 100% जिल्हा परिषद सदस्य झाल्याशिवाय राहू नये. अहो बापू, तुमच्यावर मला पण छाती ठोकपणे सांगायचं आहे, घेरडीमध्ये तुमचा पण उमेदवार द्या आणि घेरडीमध्ये एका शेरड राखणारे हे निवडून येते का नाही बघा. वंदना रामचंद्र घुटुगडे घेरडीतनं BSPची सीट आहे, मशाल पुरस्कृत आहे, शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या तिकटावरती 100% निवडून येत्या. तुम्ही पण पैशाची ताकद लावा, आम्ही जनतेच्या विचाराची ताकद लाव. पण इथून पुढच्या काळामध्ये आबासाहेबांचा विचार नुसत्या सांगोल्यात नाही तर महाराष्ट्रभर पसरवू आणि तुम्ही किती बी पैसा वाटा, किती बी हातरा, ही जनता 100% तुमचा पैसा घेणार. अरे या तालुक्यात ग्रामविकास मंत्र्याचं हेलिकॉप्टर पाठवलेली ही जनता आहे. त्यामुळं तुम्ही पैशाच्या नादाला लागू नका. 100% आपल्यातली जी फाटकी लोक आहे ह्यानाला स्वाभिमानी आघाडीनं उमेदवारी दिलेली आहे, हे 100% लढणार आहे. आणि तुम्ही त्यांना कॉल करू नका, तुझं रान कुठं आहे, तुझे मी भांडणं सोडवली, तुझ्या बायकोची भांडणं सोडवली, तुझ्या बहिणीचं सरळ लावलं, हे असलं सुद्धा सांगा. सरळ लावताना तुमचा काय तर स्वार्थ होता तिथं मतासाठी. त्यामुळं तुम्ही त्यांना धमक्या वगैरे देऊ नका. माझ्या आईबानं ऊसतोडी केल्या, मी सुद्धा 1 वर्ष ऊसतोडी केल्या. गरिबी काय आहे ही मला माहीत आहे सगळं. 3000 पगारावर शाळेवर काम केलेला मी माणूस आहे. आज मला सांगा, तुमच्या शाळा द्या, सूतगिरणी द्या, शिक्षण संस्था द्या, तिथं आज फुकट शिक्षक काम करायला लागले ते. ही सगळं मांडण्यासाठी स्वाभिमानी आघाडी या सर्वसामान्यांच्या फाटक्यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी आघाडी उभी केलेली आहे. त्यामुळं स्वाभिमानी आघाडीला स्वाभिमानाने घ्या आणि जनता ह्या सगळ्या प्रस्थापित नेत्यांना होय म्हणल, मी मतं देतो म्हणल. दारात आलेल्या पाहुण्याला कोणी नाही म्हणत नाही, होयच म्हणतं. पण मताच्या रूपानं स्वाभिमानी आघाडी या तालुक्यामध्ये मुसंडी मारल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. अकोला तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनींना आमचं स्वाभिमानी आघाडीच्या वतीनं विनम्र आव्हान आहे. ह्या प्रस्थापित व्यवस्थेला भुईसपाट करण्यासाठी ही सर्वसमावेशक आघाडी जी बनवलेली आहे, त्या आघाडीला प्रचंड बहुमताने विजय करून येणाऱ्या काळामध्ये ह्या प्रस्थापितांचं भुईसपाट करून डिपॉझिट वगैरे शिल्लक राहिलं नाही पाहिजे, अशा पद्धतीनं भरघोस मतानं स्वाभिमानी विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करायचा, एवढंच मी आवाहन करतो. स्वाभिमानी आघाडीच्या प्रचारासाठी युवक नेते, जे काय आपल्या शिवसेनेचे फायरबँड नेते आहेत, सुषमाताई अंधेरेताई या स्वतः येणार आहेत. गिरडी जवळा या सगळ्या सांगोल्यात प्रचार करणार. संजय राऊत साहेब स्वतः येणार आहेत, त्यांचा फोन कॉल झालेला आहे. काळूराम चौधरी साहेब BSPचे ते येणार आहेत. शरद कोळी साहेब येणार आहेत. परत लक्ष्मण हाके सर, असे जे कोण चळवळीतले नेतृत्व आहेत ते सगळे मोठे मोठे नेते काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे जे आमच्या बरोबर आहेत ते राज्याचे नेते या प्रचारामध्ये येणार आहेत. त्यामुळं ज्यांनी त्यांच्या अंडर काम केलंय खाली त्या ज्या पुढाऱ्यांना ते बरोबर झापून काढणार आहेत, एवढा शब्द देतो. आमची गरिबाची आघाडी आहे पण स्वाभिमानाची आहे. तुमच्यासारखी दलाली आणि मॅनेजमेंटचं राजकारण या तालुक्यात एकही खपवून गेला जाणार नाही. अरे अर्ज भरायचे आणि पैसे घ्यायचा हा धंदा जे काही प्रस्थापिताने मांडलाय त्याला ही स्वाभिमानी आघाडी खीळ बसवेल आणि कुठल्याही प्रकारचा अर्ज माघार घेतला जाणार नाही. धन्यवाद.